वर्ध्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा संतापाने पेटून उठला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। हजारो नागरिकांनी एकत्र येत आक्रोश मोर्चा काढला आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली। नेमके काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्ट मधून। वर्धा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे। या अमानवी घटनेच्या निषेधार्थ वर्धा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापारी, सामाजिक संस्था, विद्यार्थी, महिला संघटना आणि विविध समाज घटकांनी या बदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हजारोंच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। हातात फलक आणि घोषणाबाजी करत नागरिकांनी आरोपी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करत अशा गुन्हेगारांना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकारांनी केली। न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे। वर्ध्यातील या आक्रोश मोर्चाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असून पीडितेला न्याय मिळावा अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। वर्ध्यातील या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांचा उद्रेक रस्त्यावर पाहायला मिळत आहे। आरोपीला कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळावा हीच सर्वांची मागणी आहे। या प्रकरणातील पुढील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहणार आहे।